राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांकडून आज 10 जूनला वर्धापन दिनानिमित्त पुण्यात मेळाव्याचे आयोजन केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मेळावा हा बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे। सकाळी 10 वाजता शरद पवारांचा मेळावा सुरू झाला असून शरद पवारांसह मोठे नेते या मेळाव्याला हजर आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या निमित्ताने या मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार काय महत्त्वाच्या सूचना देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। याच दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठी घोषणा करत सर्वांना धक्का दिलाय। मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी मोठी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केली आहे। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेल, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे। पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा, आपल्याला बरेच पुढे जायचं आहे असं जयंत पाटील म्हणाले। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे होत आहेत। अशातच आता जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मागणी शरद पवारांकडे केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत। आणि म्हणून या देशामध्ये व्यवस्था कशी चालली आहे याचा अभ्यास तुम्हाला होईल असं मला वाटतंय। मित्रांनो, एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे फक्त 2च खासदार निवडून आलेले होते। 2 खासदार निवडून आलेला पक्ष आज पक्ष देशातला मोठा पक्ष झालेला आहे। त्यामुळे डरो मत, आपण सगळे ताकदीनं कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे। ही लढाई तुकाराम विरोधी नथुरामाची आहे, हे कधी विसरू नका। आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत। तुकाराम महाराजांनी जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी हाणू काठी। आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे। करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐका माझं भाषण, मला आगे बढ़ेंगे, तुम बैठो। तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा। नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा। नाशिककरांनी खाली बसावं। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो।